जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली 6 मार्च पासून सुरू 24 तास वैद्यकीय सेवा, कॅज्युअलिटी, आयसीयू, ओटी, जनरल वॉर्ड, स्पेशल डिलक्स रूम, लॅब, एक्सरे सह अन्य सुविधा उपलब्ध। विविध ठिकाणच्या 8 दुचाकी चोऱ्या उघडकीस, 4 आरोपी जेरबंद। गुन्हे शाखेची कामगिरी। शहरातील विविध भागातून झालेल्या 8 दुचाकींच्या चोरी शहर गुन्हे शाखेने उघडकीस आणल्या असून यातील वेगवेगळ्या ठिकाणच्या गुन्ह्यातून 4 आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या। समर्थ प्रकाश मोठे वय 23 राहणार बाकळेनगर हिप्परगा, सचिन विलास गायकवाड वय 40 राहणार रामवाडी, उमेश कट्ट्याप्पा वरंगडी वय 28 राहणार वैदवाडी, प्रियांका चौक भवानीपेठ, संजय शंकर जाधव वय 40 राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 3 विठ्ठल मंदिराजवळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत। यातील समर्थ मोठे याने सोलापूर शहरातील 2 व सातारा जिल्ह्यातील फलटण येथून 1 अशा एकूण 3 दुचाकी चोरल्या होत्या। त्या दुचाकींचे नंबर प्लेट काढून त्याची विक्री करण्यासाठी तो ग्राहक शोधत होता। याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून MH13 DZ 7384, MH12 JY 8873, MH11 CU 4613 3 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्यात। या दुचाकी चोरीचे गुन्हे जोडभावी पेठ, सदर बाजार व फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाले होते। सचिन गायकवाड यांनी MH13 AE 5728 या नंबरची युनिकॉर्न दुचाकी चोरली होती। या दुचाकीला नंबर प्लेट काढून तो त्याच दुचाकीवरून रामवाडी येथे बोगद्याजवळून जात असताना मिळून आला। सदरची दुचाकी कुमटा नाका येथून चोरल्याची कबुली त्याने दिली। उमेश वरंगटे यांनी MH12 FH 9562, MH13 CG 7621, MH13 BG 9906 3 दुचाकी चोरल्या होत्या। या तीनही दुचाकी विक्री करण्याच्या उद्देशाने भवानी पेठेतील घरासमोरील मोकळ्या मैदानात उभ्या होत्या। यावेळी त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडील 3ही दुचाकी हस्तगत केल्या। या प्रकरणी जोडभावी पेठ, MIDC, फौजदार चावडी आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते। संजय जाधव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून नंबर प्लेट नसलेली हिरो स्प्लेंडर ही दुचाकी आढळून आली। त्यालाही ताब्यात घेऊन पोलिसांनी दुचाकी हस्तगत केली। या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। अशा प्रकारे गुन्हे शाखेने विविध ठिकाणच्या चोरी प्रकरणी 4 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 8 दुचाकी ताब्यात घेतल्या। ही कामगिरी पोलीस आयुक्त M राजकुमार, उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक आयुक्त पोलीस प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, जीवन निरुगडे, दादासाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडले।